नमस्कार प्रेक्षकांनो, जर तुम्ही सुद्धा तू अनोळखी तरी सोबती या मालिकेचे खरे फॅन असाल तर सगळ्यात आधी आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा, कारण येणाऱ्या भागात असा काही ट्विस्ट येणार आहे जो पाहून तुमचे डोके गरगरेल. प्रेक्षकांनो, अर्पिताने अखेर मृत्यूवर मात केलीये आणि ती शुद्धीवर आली आहे. पण ती बरी होऊन घरी येताच एका मोठ्या वादळाचा सामना तिला करावा लागणार आहे. विचार करा, ज्या नव्याने स्वतःच्या सुखाचा बळी देऊन त्या कपटी राजसीशी लग्न करायची अट मान्य करून अर्पिताचा जीव वाचवला, त्या अर्पिता समोर जेव्हा तीच राजसी तिच्या नव्याच्या अंगठीला येईल तेव्हा अर्पिता काय करेल? होय प्रेक्षकांनो, अर्पिताचा राग असा काही भडकलाय की तिने भरघरात राजसीचं थोबाड फोडलंय आणि तिला घरातून हाकलून दिलंय. पण समीरने राजसीकडून 20 लाख रुपये घेताना नेमका कोणता करार केलाय? राजसी अर्पिताला समीरपासून कसं वेगळं करणार आहे? आणि अर्पिताने मारलेल्या या थोपडीनंतर संपूर्ण देशमाने कुटुंबात कोणता भूकंप येणार आहे? हे सर्व काही आज आपण या व्हिडिओमध्ये एकदम सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आजचा हा महाएपिसोड खूपच रंजक होणार आहे. तर प्रेक्षकांनो, कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत गेल्या ते आपण सुरुवातीपासून पाहूया. अर्पिता शुद्धीवर यावी म्हणून समीरने देवाकडे अत्यंत कडक व्रत केलं होतं. त्याच्या या निस्सीम प्रेमाचा विजय होतो आणि अर्पिता अखेर शुद्धीवर येते. पण जरी मृत्यूचं संकट टळलं असलं तरी अर्पिताला त्या भीषण अपघातामध्ये खूप जास्त भाजलेलं असतं. तिची त्वचा प्लास्टिक सर्जरीशिवाय बरी होण्यासारखी नसते आणि म्हणूनच डॉक्टरांनी सांगितलं की तिच्यावर तातडीने एक मोठं ऑपरेशन करावं लागणार आहे, ज्याचा खर्च तब्बल 20 लाख रुपये येणार असतो. डॉक्टर समीरला गंभीरपणे सांगतात की समीर भाऊ, आपल्याकडे जास्त वेळ नाहीये. आपण 2 दिवस सुद्धा वाट पाहू शकत नाही. आपल्याला लवकरात लवकर ऑपरेशन करावं लागेल. आता 20 लाख रुपयांचा आकडा ऐकून संपूर्ण देशमाने कुटुंब आणि समीर प्रचंड टेन्शनमध्ये येतात. समीरचा तर जॉब सुद्धा सुटलेला असतो, त्यामुळे त्याला बँकेकडून कर्ज मिळणंही अशक्य असतं. अशा कठीण प्रसंगात आपल्या चाळीतली माणुसकी पुन्हा एकदा जागी होते. चाळकरी एकत्र येतात आणि राजेंद्र काका देशमाने यांना समजावून सांगतात की काका, तुम्ही काळजी करू नका. आपण चाळकरी मिळून आपल्या अर्पिताला काहीही होऊ देणार नाही. अर्पिताने आजपर्यंत चाळीतल्या प्रत्येकाच्या सुखदुःखात मदत केली आहे. मग आज तिच्यावर संकट आलं असताना आम्ही कसे शांत बसू? आम्ही सगळेजण एकत्र येऊ, पैशांची जमवाजमव करू, देवी आईला नवस करू, पण अर्पिताचं ऑपरेशन करूनच राहू. पण दुसरीकडे त्या घरात राहणारी निलंबरी मात्र स्वतःच्या स्वभावाप्रमाणे जळफळाट करत असते. ती म्हणते, काय पण ही लोकं, त्या मुलीला या चाळीत येऊन जेमतेम 6 महिने झाले असतील, पण तरीसुद्धा सगळेजण तिच्यासाठी आसवं गाळतायत. क्या जादू केलीये हिने सगळ्यांवर, काय माहिती? निलंबरीच्या या बोलण्याकडे कुणीच लक्ष देत नाही, कारण सगळ्यांना अर्पिताचा जीव वाचवायचा असतो. समीर डोक्याला हात लावून बसलेला असतो की एका दिवसात 20 लाख रुपये आणायचे कुठून? आणि नेमकी हीच वेळ साधून तिथे एंट्री होते ती कपटी राजसीची. राजसी मनाशी विचार करते की समीर आणि अर्पिताला कायमचं एकमेकांपासून वेगळं करण्यासाठी देवानेच मला ही सुवर्ण संधी दिली आहे. ती समीर जवळ जाते आणि म्हणते, काय समीर, कसला विचार करतोयस? समीर वैतागून म्हणतो, तुला काय करायचंय? हे बघ राजसी, तू जा इथून, मला शांतपणे बसू दे. त्यावर राजसी हसून म्हणते, अरे बसून काय होणार आहे? बसून तुझ्याकडे 20 लाख रुपये चालत येणार आहेत का? समीर दचकतो आणि विचारतो, तुला कसं कळलं मला 20 लाखांची गरज आहे? राजसी म्हणते, कळणारच रे. तू विसरला असशील की आपण फ्रेंड होतो, मी तुझी कोण होते. तू जरी विसरला असलास तरी माझं तुझ्यावर किती प्रेम होतं हे मी नाही विसरले. माणसाचं ज्याच्यावर प्रेम असतं ना, त्याच्या प्रत्येक गोष्टीवर त्याचं लक्ष असतं. मला माहिती आहे की अर्पिताच्या ऑपरेशनसाठी तुला 20 लाख हवेत, पण तुझी ही श्रीमंत मैत्रीण पाठीशी असताना काळजी कशाला करतोस? हे घे 20 लाखांचा हा कोरा चेक. समीर चक्रावून जातो. तो म्हणतो, हा 20 लाखांचा चेक तू मला देतेस राजसी?
तू तर अर्पिता मॅडमच्या इतका तिरस्कार करतेस, मग आज अचानक एवढी चांगली कशी वागतेस? त्यावर राजसी तिचं खरं रूप दाखवते. ती म्हणते, मी उगाच कोणावर उपकार करत नाही समीर. राजसी प्रत्येक गोष्टीमध्ये आधी स्वतःचा फायदा आणि व्यवहार बघते. मला तुझ्याशी एक व्यवहार करायचा आहे. जर तुला अर्पिताचा जीव वाचवायचा असेल तर त्या बदल्यात तुला अर्पिताला डिव्होर्स द्यावा लागेल. तिचा जीव वाचव आणि माझ्याशी लग्न कर. हे ऐकून समीरचा स्वाभिमान जागा होतो. त्याला अर्पिताचे शब्द आठवतात की तुम्ही एकटे नाही आहात, मी कायम तुमच्या पाठीशी आहे. समीरचा इगो आणि राग एवढा भडकतो की तो त्या 20 लाखांच्या चेकचे बारीक बारीक तुकडे करतो आणि ते राजसीच्या तोंडावर फेकून मारतो. तो ओरडून सांगतो, राजसी, तू माझ्या प्रेमाच्या पैशात व्यवहार करतेस. मला तुझा 1 रुपयाही नकोय. काहीही झालं तरी मी अर्पिता मॅडमला सोडणार नाही. राजसी शांतपणे हसते आणि म्हणते, समीर, हा तू नाही, तुझा इगो बोलतोय. पण लक्षात ठेव, जगात सगळ्या गोष्टींचं सोंग आणता येतं, पैशाचं सोंग आणता येत नाही. जेव्हा तुझी अक्कल ठिकाणावर येईल तेव्हा मला कॉल कर. तू एक चेक फाडला तरी माझ्याकडे पूर्ण चेकबुक आहे. माझी ही ऑफर तुझ्यासाठी सदैव ऑन असेल, कारण मला माहिती आहे अर्पिताला वाचवायला तुला माझ्याकडेच यावं लागेल. असं म्हणून ती तिथून निघून जाते. समीर खूप लोकांना फोन करतो, मित्रांकडे, ओळखीच्या माणसांकडे पैशांची याचना करतो. पण प्रत्येक जण काही ना काही अडचण सांगून हात वर करतो. तिथे हॉस्पिटलमध्ये निक्की आणि सलील सुद्धा चिंतेत असतात. डॉक्टर बाहेर येतात आणि समीरला सांगतात की मिसेस समीर यांच्या सर्जरीची वेळ झालीये. तुम्ही पैसे भरले का? समीर डॉक्टरांना हात जोडतो आणि म्हणतो, मॅडम, मला 2 दिवस द्या, मी कसेही करून पैसे उभे करतो. तुम्ही प्लीज ऑपरेशन सुरू करा. पण डॉक्टर साफ नकार देतात. त्या म्हणतात, समीर भाऊ, ही सर्जरी अत्यंत महागडी आहे. आधी पैसे जमा करावे लागतील तरच आम्ही हात लावू शकू. आणि आपल्याकडे 2 दिवस नाही तर फक्त काही तास उरले आहेत. एका दिवसात 20 लाख रुपये भरा, नाहीतर पेशंटच्या जीवाला धोका निर्माण होईल. आता मात्र समीर पूर्णपणे खचून जातो. त्याच्या डोळ्यांसमोर अंधारी येते. एका बाजूला अर्पिताचा जीव चालला होता आणि दुसऱ्या बाजूला राजसीची अट होती. समीर मनाशी विचार करतो, अर्पिता मॅडम माझ्यासोबत आयुष्यभर नाही राहिल्या तरी चालेल, त्यांचं मला दुःख नाही. पण त्या जिथे कुठे असतील तिथे सुखरूप आणि जिवंत तरी राहतील. त्यांचा जीव वाचवणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे. अखेर स्वतःच्या प्रेमाचा गळा घोटून समीर राजसीकडे जातो. तो म्हणतो, राजसी, मला तुझी अट मान्य आहे. अर्पिता मॅडमच्या जीवासाठी मी तुला डिव्होर्स द्यायला तयार आहे. तू मला 20 लाखांचा चेक दे. राजसी खुश होते आणि म्हणते, मला माहिती होतं तू येणारच. समीर तो चेक घेतो, हॉस्पिटलमध्ये जमा करतो आणि अर्पिताचं ऑपरेशन यशस्वी होतं. ऑपरेशननंतर अर्पिता बरी होते. पण राजसीने समीरला ताकीद दिलेली असते की अर्पितापासून लांब राहायचं. समीर अर्पिताची काळजी तर घेतो, पण राजसी आता देशमाने यांच्या घरात हक्काने वावरू लागते. अर्पिताला डिस्चार्ज मिळून ती घरी आल्यावर राजसी मुद्दाम अर्पिताच्या समोर समीरला मिठी मारते, त्याचा हात पकडते. समीर पैशांच्या उपकारामुळे गप्प बसतो, पण अर्पिताच्या डोळ्यात निखारे फुलतात. त्यानंतर एका दिवशी राजसी पुन्हा घरात येते आणि समीरला म्हणते, चल समीर, आपल्याला बाहेर फिरायला जायचं. असं म्हणून ती पुन्हा समीरला मिठी मारते आणि त्याचा हात पकडते. बस, अर्पिताचा संयम इथेच संपतो. अर्पिता ताडकन बेडवरून उठून उभी राहते आणि राजसीच्या समोर जाते. विचार करायच्या आत अर्पिता राजसीच्या गालावर सडाक करून एक जोरदार थोबाडीत लगावते. संपूर्ण घर शांत होतं. अर्पिता वाघिणीसारखी गरजते, काय ग, माझ्या नव्याच्या अंगठीला येण्याची हिंमत कशी झाली तुझी? ते पण माझ्यासमोर. कुठल्या अधिकाराने त्यांचा हात पकडतेस? तू विसरलीस का आमचं लग्न झालंय ते? माझ्या गळ्यात त्यांच्या नावाचं मंगळसूत्र आहे. हे तू विसरली असशील, पण मी नाही विसरले. यापुढे जर माझ्या नव्याला मिठी मारण्याचा प्रयत्न केलास तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. मी आजारी असले म्हणून काय झालं?
माझ्यामध्ये ताकद आणि हिंमत दोन्ही अजून शिल्लक आहेत. चल, निघ इथून. अर्पिता राजसीचा हात पकडते आणि तिला घरातून थेट रस्त्यावर हाकलून देते. राजसी रडवेली होऊन समीरला हाक मारते. समीर, अरे बोल ना काहीतरी. पण समीर मान खाली घालून गप्प राहतो, कारण त्याला अर्पिताला मानसिक त्रास द्यायचा नसतो. त्यानंतर अर्पिता समीरलाही सक्त ताकीद देते की जर पुन्हा या मुलीला तुमच्या आसपास पाहिलं तर माझ्याशी गाठ आहे. तर प्रेक्षकांनो, अर्पिताने एका ख्या स्वाभिमानी बायकोच्या अधिकाराने राजसीला तिची लायकी दाखवून दिली आहे. पण आता पुढे काय होणार? राजसी त्या 20 लाख रुपयांच्या चेकच्या आणि डिव्होर्सच्या कराराचा वापर करून समीरला अडकवणार का? समीर अर्पिताला हे सत्य सांगू शकेल का? हे पाहणं अत्यंत रंजक ठरणार आहे. तुम्हाला अर्पिताने राजसीला मारलेली थोड कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेट्ससाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.